हाय फ्रेंड्स, आज मी शिरा बनवते आहे. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. मी 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर, काजू बदाम मनुके आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 4-5 वेलच्यांची पूड करून घेतली आहे आणि आपल्याला तूप लागेल. तर चला आपण पाहूयात शिरा कसा बनवायचा ते. मी कढईमध्ये आता रवा टाकते आहे आणि तो आपण छान भाजून घेऊयात. सुरुवातीला आपण तो तसाच भाजूयात आणि थोडा कलर चेंज झाला की मग आपण तूप टाकू. आता 5 मिनिट मी परतून घेतलाय रवा चांगला. आता आपण त्यामध्ये तूप टाकूयात आणि परत त्याला भाजून घेऊयात व्यवस्थित. आपण सुरुवातीलाच तूप जर टाकलं असतं तर रवा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी थोडासा भाजून घेऊन मग ॲड केलाय तूप. आपल्या रव्याचा आता थोडासा कलर चेंज झालाय. अजून थोडा आपण त्याला एकदम फुलेपर्यंत भाजूया. आपल्या रव्याचा कलर आता चेंज झालाय, तर हा भाजत आलेला आहे. आणि रवा भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर तो लवकर करपला जातो आणि आतून कच्चाच राहतो. त्यामुळे रवा असा चिकट बनतो. आता मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेतेय. आता 1 चमचा तूप टाकून मी जे ड्रायफ्रूट्स कापून घेतले होते ते परतून घेते. तूप छान गरम करून घेऊया. आता मी ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे. ते छान भाजून घेऊया. ते लगेच भाजले जातात. एक वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी लागेल, तर आपण 2 वाटी पाणी टाकून घेऊया. आपण आता पाण्यामध्ये साखर टाकूयात. साखर चांगली मिक्स करून घेऊया. मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतली आहे. ही मी जी घेतली ती साखर बारीक होती, ती थोडी कमी गोड आहे, त्यामुळे मी 1 घेतली आहे. जर साखर जाडी असेल तर तुम्ही पाऊण वाटी घेतली तरी चालेल. आता मी त्यामध्ये वेलचीची पूड ॲड करते आहे. आता आपण पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात. पाण्याला आता छान उकळी आली आहे, तर आपण गॅसची फ्लेम कमी करूयात आणि त्यामध्ये रवा टाकूयात. आणि झाकण ठेवून 3 मिनिट एक छान वाफ काढून घेऊयात. तर आता आपण चेक करूया आपला रवा झालाय का. तर आपला शिरा जो आहे तो छान शिजलाय. तर आपला शिरा तयार आहे. आता आपण सर्व करूया. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.